कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या संकल्पनेतून माणगाववाडी येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि सामाजिक जनजागृतीचा विशेष कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना राज्याच्या GDPच्या प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणं। प्रेरणा उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअरची दिशा देताना बालविवाह, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यासारख्या गंभीर समस्यांवरही मार्गदर्शन करण्यात आलं। पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की रायगड जिल्हा आर्थिकदृष्ट्या प्रगत असला तरी आदिवासी समाज अजूनही माग आहे। त्यामुळे हा विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय। कार्यक्रमात भरोसा सेलच्या माध्यमातून यशस्वी आदिवासी तरुणांना आपली यशोगाथा मांडण्यासाठी व्यासपीठ देण्यात आलं। विद्यार्थिनी नम्रता ठोंबरे हिनं इंग्रजी भाषेत प्रभावी भाषण केलं, तर विद्यार्थी विकास हिंदोळा यांनी पोस्टमनची भूमिका साकारत पत्र वाचन सादर केलं। याशिवाय या उपक्रमात मेडिकल कॅम्पचीही घोषणा करण्यात आली आहे। दर आठवड्याला विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं जाणार आहे। लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टूथपेस्ट आणि ब्रशचं वाटप करण्यात आलं। पोलीस प्रशासन आता थेट आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन महिलांचं समुपदेशन करणार असून मद्यपानासारख्या समस्यांवर नियंत्रण आणण्यावर भर दिला जाणार आहे। तसंच आगामी काळात 13 शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी लैंगिक शिक्षण आणि मार्गदर्शनाचे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे। दरम्यान पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांविषयी बोलताना सांगितलं की अवैध धंदे आणि पोलीस यांच्यात उंदीर मांजराचा खेळ सुरू असतो आणि सध्या पोलीस उंदीर बनून काम करतायत। पोलीस तर्फे हे आपण प्रेरणा उपक्रम एक आदिवासी मुलांसाठी सुरुवात केलेली आहे। या अंतर्गत मुलांना करिअर काउन्सिलिंग, त्यासोबतच काही आदिवासी समाजामध्ये जे भोंदूगिरी किंवा याच्या प्रकार असते त्याच्याबद्दल मुलांना सायंटिफिक माहिती देण्यासाठी TIFR चे एक रिटायर्ड सायंटिस्ट आलेले आहे, जे की एक्सपेरिमेंट करून त्यांना दाखवणार आहात की नेमका काही जादू किंवा हे नसते आणि फक्त सायन्स किंवा जे असे एलिमेंट आहे त्याचा वापर करून हे सगळं जादूगिरी दाखवली जाते। सोबतच याच शाळामध्ये माणगाववाडी शाळा आणि पात्रट शाळामध्ये आश्रम शाळामध्ये शिकलेले काही मुले जे की आता कोणी डॉक्टर आहे, कोणी ऍडव्होकेट आहे, कोणी ITI ऑपरेटर आहे, तो इथे आलेले आहे आपल्या त्यांचं जे आयुष्य त्यांनी जगलेली आहे त्याची इन्स्पिरेशन मुलांसोबत शेअर करण्यासाठी। सोबतच एक स्त्री रोग तज्ञ आणि कायद्याविषयी तज्ञ पण याचा भाग आहे, जे की मुलांना त्यांचे जे हेल्थ इश्यूज आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आणि कसं त्यांना कायद्याचं संरक्षण आहे, कधी त्यांना खतरेची धोक्याची वेळ आली ते पोलीस किंवा आपली जी दुसरी शासकीय यंत्रणा आहे त्यांना कसा संपर्क करू शकतात, हे आपला एक उपक्रमचा भाग आहे। ऍक्च्युली काय आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा आपले भारतात बाकीचे भाग पण बघितले, आता बरेच समाजमध्ये हे जाणीव किंवा जागरूकता आलेली आहे की लहान मुलांचं लग्न झालेलं पाहिजे नाही, पण कारण आदिवासी समाजमध्ये जे पालक पण आहे ते पण गोरगरीब आहे, मजुरी करतात, त्यांच्याही शिक्षण झालेलं नाहीये आणि ते एक ठिकाणी स्थायी राहत नाही। ते कामाची शोधमध्ये कधी कोळशावरती जातात, कधी वीटभट्टीवरती जातात, त्यामुळे जे मुले आहेत ते त्यांच्यासाठी लायबिलिटी आहे आणि स्पेशली मुली, आणि त्यामुळे जेव्हा लवकर तिचं लग्न झालं त्याची जबाबदारी त्यांच्यावरती नसताना जे पुढचे आहे समोरचे त्यांच्यावरती जाणार, तर थोडासा या अनुषंगाने बघितलं जात आहे। आज मी सगळी मुलींना पण आपण हे केला, बरेच दुसरे भागात महाराष्ट्रामध्ये पण एक क्रांती जी आली होती बालविवाह विरोधात, ज्यावेळी बालविवाह विरोधी कायदा हे झाला, त्याच्यात असं होता की कोणाचं जर लग्न होत असेल तर त्याची मैत्रीण पोलिसांना फोन करायची 100 नंबरवरती, किंवा त्याची जे टीचर आहे शाळेत त्यांना सांगायची की हे असं होत आहे आणि मग शासकीय यंत्रणा त्याच्यात इंटरव्हेन्शन करून ते थांबवायचे। तर तशा प्रकारचं आपल्याला एक काम करण्याचा गरज आहे। आता मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही, पण जे महिलाविषयी आपल्या जिल्ह्यात गुन्हे दाखल होतात त्याच्यात सर्वात जास्त प्रमाण जवळपास 85% असेच प्रकारचे आहे की बालविवाह झाला आणि मग मुली गरोदर राहिली आणि मग पॉक्सो आणि बालविवाह अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यात दाखल होत आहेत। आपण सगळे प्रयत्नशील आहोत की कुठेही अवैधरित्या जे काम चालू असतात, दारू असू द्या, जुगार, मटका असू द्या, हे चालू राहिले नाही पाहिजे।
आणि शेवटी पोलिसांचं काम एक मांजर आणि उंदीर तसं असते. जर मांजर रिलॅक्स झाली मग उंदीर आपोआप वाढणार, पण जर मांजर थोडा ऍक्टिव्ह आहे तर उंदीर आपोआप म्हणजे पडत राहणार आहे. तर तशाच पद्धतीने आपला काम चालू आहे आणि याच्यात आम्हाला समाजाकडून पण सहकार्य मिळालेली आहे. कधी कधी असंही होते की खूप लुपून छपून डोंगरात जंगलात लोक करत आहे, तर त्याच्याबद्दलही लोकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे गोपनीयरित्या, आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत. मी या ठिकाणी कौतुक करू इच्छिते की नेरळ पोलीस स्टेशन इंचार्ज राहुल वरोटे सोबतच डीवायएसपी कर्जत राहुल गायकवाड आणि आमची जे भरोसाची टीम आहे एपीआय स्मिता पाटील, त्यांनी खूप चांगला पुढाकार घेऊन हे ऑर्गनाईज केलेलं आहे. मागे काही इलेक्शन होते किंवा यामुळे आपला राहिला होता, ते हे खूप आग्रही होते की आपला हे कार्यक्रम करायचेच आहे. असा पूर्ण आपले जिल्ह्यात 13 आदिवासी आश्रमशाळा आहे. माझा प्लॅन आहे की दर महिन्याला एक ठिकाणी आपल्याला हे कार्यक्रम करायचे आहे आणि बेसिकली आपल्याला सॅच्युरेशन करायचे की कुठलाही मुलगा मुलगी राहता कामा नये जे की आश्रमशाळाचा भाग आहे आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाहीये. आश्रमशाळाचा भाग एक आहे प्रेरणाचा, याचा दुसरा भाग आहे आदिवासी वाडीमध्ये जाणं. त्याची एक छोटी आपण सुरुवात केलेली आहे कर्जत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून, तिथे मेडिकल कॅम्प घेण्याची. आता पुढच्या आपला जे प्रेरणाचे कार्यक्रम होणार आहे त्याच्यात प्रेरणा आश्रमशाळा सोबत आदिवासी वाडीमध्ये जे किशोरी सेक्शुअल हेल्थ म्हणजे अडॉलसंट सेक्शुअल हेल्थ बद्दल पण आपण समुपदेशन करणार आहोत. एकूणच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम नक्कीच एक सकारात्मक पाऊल ठरत आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.